दिरानं आमच्या गावातनं काय काय आणलंय या बघू. लय खायला आणले. बघा त्या पिशवीत काय आणलंय. तिकडं बी आणलंय. श्रीखंड आणले वाटतं. श्रीखंड आणले, बालुशा आणली द्या. बालुशा मग बघू बसा बरं खाली बघू द्या आम्हाला काय काय आणलंय. ही जांभळं दिसते ती यानं. जांभळ जांभळ आहे ती राव हे ना. आणि ही ताजी आणि परत बाई इकडे परातीत काढा सगळे. आणि परत किटली जस्ट टाकून आणले ती भाऊजी बघा. दुधाची किटली दूध घालाय गेलं दूध धुतली वाटतं किटली आणि त्यात बघा जांभळ मी आणली तोडून. बाबाच्यातनं ही बाबांनी दिली ती. ही बाबांनी दिली पिशवीतली. चमले जरा ही मी तोडून आणली ती. वता यातच. ही पहिल्यांदा खाव म्हणली ती. वता ही यातच लय निवडून गोड खाते ती सगळीच. परत ही सोडा गाडी फाटली आणि ती पिशवी. ही लहान मुलांना आवडते ती. गोळ्या आहे त्या लेमनच्या. ही पहिली गोळी मला आवडायची. माझ्या आजीला माझ्या आईला ही असली गोळी आवडायची. सर इथं बस. म्हणून ही गोळी आणली ती. तिथं पाय खावा परत ना. आता जांभळच फक्त खाय. हो आणि ही पुनमासाठी खास आणलंय. पण तुला आवडतंय. मला भाऊजीनं जाताना विचारलं मला आवडतंय म्हणून. पण मी नको म्हणली होती. ताईनं मागितलंय. ताई तिकडे रागाला येईल म्हणून म्हणे. 30 रुपये डबी आणली. कारण का लय जणांना आवडत नाही म्हणून 30 रुपये आणलं बसही खाती. आवडत कशी नाही कोरडच खाली फ्रीज मध्ये ठेवलं का जाऊन लेकरं? तसलं काय नाही. चपाती काय चपाती पाहिजे तर मग चपाती ताई आव, खास माझ्यासाठी आणलंय. आणि ही साखर आणली ती. ताईला काय? नाही माणसं घरी येते ती जाते ती म्हणून आपलं चालू नको. तुला काय आणलंय का? आणली होती ना बालुशा आणली कसली पारवशी? तुम्हीच म्हणले की आता बालुशा आणली. ए आठवड्याला का फिकू नका. आठवड्याला एक पार्क पिते या ना. जावा पप्पा पार्ट्याला आले. काही पाट्यांचं जावा. किती कालवा उठलाय किती. पाट्यांचं जा. पहिल्यांदाच खायला आणलं इतकं मायदाळ म्हणून समद्याने गेराटा घातला. हो का पोरांनो असली जांभळ खावा. ही लय गोड आहे ती. मम्मी आव हा मम्मी हे बघ की खाऊन बघ लय भारी लागते. नग मला खा घे. मी नाही खात. हो ही जांभळ पहिल्यांदा खा. किती गोड आहे बघ. मला दे. हो ही बघ. मला ही पहिल्यांदा खाऊन बघ. मला सगळ्यात गोड आहे. ह्यातली जांभळं खावा. ह्यातली आंबट आहे ती. तुरट असते ती. ह्यातली लय गोड आहे ती. साखरच लागते मला दाखवू का? यात पिंडार हो, ही खा बघ. आणि ही खा लय गोमाड आहे बघ. काय बरं, ना ही खा भाऊजीला गोमाड आहे बघ. हे तू भाऊजीला त्या जांभळाला. हो ही किती गोड गोड आहे बघ की. मला सांगा गोड लगेच. अहो त्या दिवशी पिवडी परत भरून दिली ती मामाने जांभळ घरी आणून. मम्मी त्यांच्या हो ही गोड किती आहे बघ. हा माटाकडून दिसतंय की. कटावीट केलेला हा गोड. त्याला पण यायची द्या. आणि बिल त्याला बिल. हे त्याला ही म्हणा ही ह्याची चव बघ म्हणा. ही एवढं ही त्याला 2 मिनिट बघ किती चव गोड आहे. ह्यात ह्यात मिसळू नका. ह्याच्यात मिसळू नका. खराब होती ही खावा. किती बडा 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 लावले ह्यात खावा गेलं. तुरट लागते ती ना तुरट लागते ती आंबट लागते ती ह्यातले आंबट लागते ती नाही जरा. काही. गोड आहे ती. हम्म. आता पिशवीत आणले ती त्याने किटलीत पिशवी घातल्यामुळे का चमले ती जरा. मग गोड आहे ती बरं का. आम्हाला बघा मला लग्नानंतर पहिल्यांदा जांभळा अशी खायला भेटलं. त्या दिवशी एक मामाने माहेरची पिशवी अर्धी आणून दिली ती गच्च बनून. म्हणजे अर्धी आणून दिली त्यात अर्धी परत झाली एवढी. आणि जांभळं नुसती मासा लय भारी आहे जांभळं. लय मोठे ती असली. लय भारी जांभळं आहे ती काय. व काळी भंगार जांभळं. मम्मी आजी आजी कुणा कुणाला जांभळं आवडतं ती बी सांगा कमेंट मध्ये. मम्मी आजी कुठून बघा दोस्त ना ही जांभळं कुठं सुद्धा मिळत नाही ती. गावाकडे मिळते ती. काय काय जांभळीला आता मोहर लागलेला आहे. काय बैडा काय बाबूला त्या पिकली दिवशी आम्ही गेल्यावर नुसताच बारकी बारकी कच्ची जांभळं आहे ती. माती लागली ही लवकर आली ती ही जांभळं खायचं की ती माहिती आहे का. कारण पुण्याची जांभळं नेमकी पावसाची सड घाल होती त्यात. ही अजून पाऊस नाही चालू झाला लय. दीदीला खडा घातला तिथे मोहरच वाकलाय ती खडा ग. तार दुमती केली झोपी दुसरीकडेच गुळ पडेल त्याला. मला किती गुळ मला सांगा. हम्म. कमेंट मध्ये सांगा. आणि त्यांना काय माहिती काय गोड आहे तुम्ही खाताय. दोस्तांनो किती जांभळ हे गोड आहे. तुम्हाला खायला देत असेल तर संपर्क साधा हे. संपर्क साधा सगळी मागतेले आपल्या बापाच्या घरी जांभळ आहे. आपल्यालाच खायला मिळतंय नशीब म्हणा.
तायला पण ते एकदम बरं का काय करावा त्या ताईवर किती जीव आहे भाऊजीचा. हे जाऊ एक प्लेट आणा हे पिशवी तयार दे घुमाडायची जा आपली सारखं म्हणतात आहे, ताईला द्या ताईला द्या. काय दुसऱ्या पिशवी तयारला द्यायचं पडेल नाही हिले आप गोड आहे हो का लय गोड आहे. बघाय खाऊन आतलं जांभळ असलं ना खाल्ले गोड आहे बघ ते खाऊन मम्मी एक तिकीट का नाही हे गोड आहे कसं सगळी बसले तेव्हा खायला. तुला आवडते का जांभळा 1 2 3 तुम्हाला 4 खायला 5 पाहिजे जाऊ, 5 गाडीवर. बसले ते. खायत किती पाहिजे सर्वस्त खायला ए पप्पाला बी राहू द्या र, ताईला राहू द्या. कुणी नाही ताईची वड ए ताईला बी राहू द्या र. सगळी किती बरं नाही ताईची कुणी वडकील तर मी हाय ताई ग. अगं तो 2 तरी खाल्ली ना, आता 2 दिलेली मग देऊ का अजून द्या की होय द्या की भाऊजी जावा. मम्मी मी म्हणते तुम्ही आणून द्या शाई पोरांसाठी. सारखी जीभ बनते. असू दे. श्रीखंड 30 रुपयाचा आणलाय हो एवढा. आईस्क्रीमच्या डब्यासारखा डबा आहे एवढा छोटासा. असू द्या. आणलं दीर कधी आणत नाही बरं का असलं खायला. नाही अजून एकदा आणलं होतं बरं का, मम्मी आईस्क्रीमचं डबा आणलं होतं मागच्या 8-15 दिवसाचं आणलं होतं काहीतरी. आणि आता त्याच्यावर आणलंय, पण श्रीखंड त्यावेळेस जरा मोठं आणलं होतं बरं का. आज एवढंच आणलं या. पण आज चपात्या नाही तर संध्याकाळी चपात्या खाल्ल्या होत्या. गहू जाळा म्हणजे आम्हाला चपाती खाई येते या श्रीखंड सोबत. कोरडं श्रीखंड खाल्लं का डोकं दुखतंय. आंबूस असतं ना दह्याचं ती. फ्रीज मध्ये ठेवा घे त्यातलं मग त्यातलं खायला निवडून खाली काळे काळे जांभळं बघून सगळीच काळी आहे ती पण. याचं कसं दिली? खा हे बघून खावा रे का बेला आळी बी हाय आहेत काढून देत होय आळी काय काय खाय ते टाकून देते. बघून खावा रे लेकरांनो. मला दिसलं का पुन्हा माझं मन होत नाही खायचं. आता हे नाही द्यायचं कोणती पीस येत आली रे पानं पडलेली आहे तर काय तोडता बा झाल्या मी केली बघा फ्लावरची भाजी शिजते अजून गुदू गुदू गुदू. हो शिजली का? शिजली असला तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिले फक्त. भाऊजी बास करा जांभळं जेवायचं आता. होय नाही अजून फ्रीज मध्ये एक स्प्राईट पण आहे ग. काय करायचं नीट वाटलं ए वाडा मला जेवायला भूक राहिली कोणा खायला ए पा आपल्याला आणतातली बदम घ्या सगळ्यांची वाटून भिजू घातलेली. बदम तीळ नको खाऊ तू राहू. बदाम तीळ जवस आणा पाहिजे रोज बदाम असते बघा भिजवून प्रत्येकाला 2-2 भाऊजीला 4 आणि मला 4 तेवढी असते ती. आणि हे ताईला आणि ह्यांना खाल्ली तर खातीत नाही. नाही ती म्हणते ती आमच्या तब्येती आधीच वाढले ते. कशाला मुनी नको इथे ठेवू घासायची तिकडे ठेवा किटली. तर या सगळेजण जेवण करायला मला भाऊजीला जेवाय वाढायचंय. मी खाल्ली की मला पिती जा घे ताट आणा त्यांना. चला वाढते मी जेवाय. चला मित्रांनो या सगळेजण जेवण करायला. फ्लावरची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि श्रीखंड आणलंय बघा भाऊजीनं. त्यासाठी चपात्या रात्री करणार आहे आणि जांभळं पण आहे ती. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.